नमस्कार. संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक वेट लॉस रेसिपी. नाचणीचे पौष्टिक असे धिरडे किंवा थालीपीठ किंवा चिला. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. इथे मी भांड्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. आता आपल्याला बाकीचे सर्व व्हेजिटेबल्स यामध्ये घालायचे आहे. गाजर घालते, बारीक किसलेलं, पत्ताकोबी बारीक चिरलेली आणि अर्ध टोमॅटो बारीक चिरलेलं घालायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडतील त्या भाज्या यामध्ये घालू शकता. आणि ही एक काकडी ती किसून घेते. आपण इथे ही काकडी किसून घेतली. 5-6 मायाळूची पानं घेतलेली आहेत. याला मलाबार स्पिनॅच पण म्हणतात. हे आपण बारीक चिरून घालूयात. मायाळू ही अत्यंत गुणकारी वेलवर्गीय भाजी आहे. हिची पाने देठ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पचन सुधारते, त्वचेसाठी उपयुक्त, अतिसारावर गुणकारी, पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए आणि आयर्न मुबलक प्रमाणात असते. डोके दुखीवर आराम देते. 1 वाटी नाचणीचं पीठ घालायचं. यामध्ये कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात असते. पाव वाटी डाळीचं पीठ घालायचं. यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. आणि पाव वाटी ओट्स घालायचे. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात हे वाटलेलं आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीच्या काड्या वाटलेल्या आहेत ते घालते. 1 चमचा. पाव चमचा हळद घालते आणि हा पाव चमचा तिखट घालते. ही 1 चमचा धणे जिरे पावडर घालते. हे आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं. मस्त असे पौष्टिक हाय फायबर धिरडे होतात. वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर खूपच छान आहे. आणि माझी ही वेट लॉस जर्नी सुरू आहे. त्यामुळे हे मी असं बनवून खाते. तेच तुमच्याबरोबर आता शेअर करते. थोडंसं पाणी घालूयात. हे भिजवण्यासाठी पाणी घालूयात आणि मिक्स करून घेऊ. मी आता हे छान मिक्स करून घेते. हे आपलं पाणी घालून मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. इथे मी गॅसवरती बिडाचा तवा ठेवलेला आहे. तुम्ही नॉनस्टिक तवाही ठेवू शकता. आता आपण हे धिरडं घालून घेऊ. असं याला पसरवून घ्यायचं. आपलं हे धिरडं छान पसरवून झालेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता. झाकण ठेवू आणि याला 5 मिनटं होऊ देऊयात. आपले 5 मिनटं झालेले आहेत. बघूयात. धिरडं आता उलटवून टाकूयात. तुपाने याला मस्त सुगंध सुटलेला आहे. थोडंसं तूप घालूयात. हे धिरडं दोन्ही साईडनी मस्त खरपूस भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण हे धिरडं आता सर्व करूयात. चला तर मग मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त राहा.